आ, आ, सांग सख्या रे, सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी? सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्दराई परी? सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी? सांग सख्या रे, अजून का डोळ्यातून तिच्या झुलते अंबर? सांग अजूनही निजे भोवती तिच्या रातराणीचे अस्तर? सांग अजूनही तशीच का ती आसमानीच्या निळाई परी? सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळू परी? सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळू परी? आणि का उमटून गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी? तिने ठेवला आहे का रे जपून क्षण तो मोर पिसा परी? सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी? आता बोलणे आणि वागणे यातील फरकाय तुके अंतर पडले तरीही जाणवते मज कविते मधुनी तिचीच थरथर. सांग तिला मी आठवतो का? सांग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कविते परी? सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशीच गर्दराई परी? गर्दराई परी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलील सरांसाठी आणि संदीप सरांसाठी. थँक्यू सो मच सर, थँक्यू. तर मंडळी, सगळ्यांचं मी आमच्या थुकरटवाडी गावातल्या कार्यक्रमात स्वागत करतो. खरं तर कार्यक्रमाचं नाव मी सगळ्यांना सांगितलं, एक शाम रंगे 90 संगे. अर्थात आयुष्यावर बोलू काहीही, पण 90 याचा अर्थ वेगळा घेऊ नका. 90 म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे. आमचं हे केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क. तर त्या गुलकन केबल नेटवर्कची ही फ्रिक्वेन्सी आहे. जशी FM जी असते 98.3 वगैरे वगैरे, तशी आमची 90 ही फ्रिक्वेन्सी आहे. 90 शिवाय ती अजिबात कोणालाही ऐकू येऊ शकत नाही किंवा बघताच येऊ शकत नाही, असं हे गुलकन TV नेटवर्क आहे. तर या कार्यक्रमात वेगवेगळे कलाकार आहेत. तर सुरुवातीला या मंचावरती मी आमंत्रित करतो खूप गोड गळ्याच्या नवोदित गायिका, सारेगमपच्या सगळ्या ऑडिशनमधून बाहेर पडलेल्या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात उत्स्पृहा जोशी. अरे उर्फुआजी, तुम्ही इथे बसू शकता. आणि आता या ठिकाणी मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका मोठ्या गायिका आहेत. त्या साऊथमधून आलेल्या आहेत, तर तिकडेच गातात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आलिया उत्तप्पा पट्टकम खाऊनगे यांना. यांचं गाणं म्हटलं तर ते तबल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, आणि तबल्याला सुद्धा साथ द्यायला तसाच एक माणूस पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय उस्ताद फाल्तुद्दीन जगदाळे यांना. फाल्तुद्दीन सरांबद्दल मी काय बोलायचं. फक्त याच देशात नाही तर सर अमेरिका, दुबई, पाकिस्तान मधून 4 वेळा त्यांना हाकलून देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर इथे ते आज वाजवणार आहेत. सर मनापासून स्वागत. तुमचं गाणं आम्हाला ऐकायचंय, तुमचं वादन ऐकायचंय. यानंतर आता मी एका कवीला आमंत्रित करणार आहे. खरं तर ते विदर्भाचे कवी आहेत. अतिशय मनापासून स्वागत करतो हेमांगी कवी यांचं. सॉरी बसा सर, बसा. आल्यात सर किती डाऊन टू अर्थ आहेत आपण सगळ्यांनी बघितलं.
तर सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं तर एक आणखीन कवी येणार आहेत पण त्यांची गाडी लेट आहे त्यामुळे ते कदाचित नंतर येतील. तर आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर सुरुवात आपण करणार आहोत फाल्तुद्दीन यांच्यापासून. फाल्तुद्दीन साहेब नमस्कार. माझी इच्छा आहे की काहीतरी आम्हाला ऐकवा सोलो. उठवा त्यांना. हो काय म्हणले तू? कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम चालू आहे. हा 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 कार्यक्रम चालू आहे. हा. बरं आता आपण जुगलबंदी ऐकूयात त्यांच्या गाण्याची आणि तबल्याची. मीठ मीठ कसं काय? ए मी तुमच्याकडे गेलं काय मला तेच म्हणून मगापासून मी खाऊन राहिलोय हे असं हे द्या इकडे. अरे हे झालं काय माणूस आहे. आता घ्या ग्लास झाली झाली तयारी झाली. हे काय पूजा पूजा करताय. नाही नाही मी गोड वाजवतो ना, मुंग्या लागतात मग. मुंग्यांची पावडर आहे, तबल्याची वा. नाही. स्वतःच ठरवतात गोड वाजवतो. हा घ्या. इकडे इकडे मारा इकडे 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 त्या साईडला थोडं समोर नाही एक काम करा हा. बरोबर निशाणा घेऊन बरोबर मध्ये मारा. तुम्ही मोकळे ना आम्ही मोकळे. सजन आयो रे अलबेला ससरे गसरे अलबेला ससरे रे सारे ससरे रे ससरे रे ससरे रे ससरे रे पांढरा ससा काळा ससा पांढरा ससा काळा ससा पांढरा ससा काळा ससा पांढरा ससा गादी तांबडा रस्ता पांढरा रस्ता तांबडा रस्ता पांढरा सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलब. दादी हो दादी कार्यक्रमाचं पाकिट मिळाले. आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला अलबे. गेल्या बाई गेल्या. दादी आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो अलबेला सजन रे अलबेला सजन आयो रे अलबेला. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.